राष्ट्रवादी जाण्यासाठी यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। महानगरपालिकेवरती चर्चा झाले, फक्त आता जे कायम स्वरूपी स्टॉल आहेत त्या ठिकाणी त्यांना शिफ्टिंग कुठे द्यायचं हा एक विषय आहे। बाकी सगळ्यांसाठी आपण प्रयत्न करतोय की ते सगळे पदपद लवकरच सर्वांसाठी मोकळे होतील। मला या 2-3 विषय सांगायचे होते, कारण मी त्याच्यात स्वतः भाग घेतला आणि त्याच्यावरती काम करतोय आणि मनोजींना विनंती करतो की आपण आपलं उत्तर करू। त्यांना जावं लागतं। आमची रिक्वेस्ट एवढीच असेल की जे लालडोंगर आणि सिटी सोसायटीचे प्लॉट आहे तो भाग सुद्धा मंडीला गेलेला आहे, तो आमच्या चेंबूर पोलीस ठाण्यामध्ये यावा, एवढीच माझी रिक्वेस्ट है। हमारे वरिष्ठ पत्रकार हर टाइम हमें जो मार्गदर्शन करते हैं, अश्विन मिश्रा जी, जिला के उपाध्यक्ष राजाराम, ये सभी यहाँ पे उपस्थित है, उनका भी मैं स्वागत करती हूँ। Polluting is that area. If you ask anybody about Chembur, the first thing comes pollution. Pollution हर जगह है, लेकिन इससे ये जो पिछले 60 साल से जो राष्ट्रीय केमिकल फैक्ट्री था, मैंने काफी पे इसका कॉरेस्पॉन्डेंस किया है, दूसरे फोरम से ही बोला है। मैं आपसे रिक्वेस्ट करूंगा सर कि इसका जो पोल्यूशन जो है आपके त्याच्यामध्ये एक गोष्ट जी आहे, what I would like to tell you is the traffic. Okay, and I will tell you that the people out here are really scared about crossing the road. रस्ता ओलांडणं हा फारच एक मोठा स्टीपल चेस सारखा गोष्ट झाली। त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो, अशा
आशाताई या आमच्या चिपळूणच्या सोसायटी फेडरेशन मध्ये पण येतात. त्याच्यामध्ये आम्ही पोलीस सगळ्यांना बोलवलं होतं आणि सिनियर लोकांना बोलवलं. ट्रॅफिकच्या या सिनियर त्याचे उत्तर देतो आणि मग मला काही सांगायचं उरलं या पिक्चर नंतर तर मी सांगतो. आपण तशा पद्धतीने आजचा कार्यक्रम चालू आहे. मला असं वाटतंय की आपला वेळ खूप महत्वाचा आहे आणि रविवारी सकाळी मुंबई शहरावरती प्रेम करतात. आपण सगळेच मिळून आपली सर्वांची इच्छा आहे की मुंबई जागतिक कक्षाचं शहर व्हावं आणि या शहरावरती प्रेम करणाऱ्या सगळ्याच लोकांना माहिती आहे ही करण्याची ताकद केवळ भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आणि त्यामुळेच आपण आमच्या सिटीजन बीट्सला प्रतिसाद देऊन इथे आला. मी सर्वप्रथम आयोजकांचाही आभार मानतो की एवढ्या शॉर्ट नोटीस मध्ये त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि हे फोरम आता ओपन करतो. आपण प्रश्नोत्तरी सजेशन फक्त एकच विनंती की रिपीट करू नका जेणेकरून दुसऱ्याला तो वेळ मिळेल आणि नंतर आपण त्याचं समराईज करून मी त्याचा समारोप करणार. धन्यवाद. आज खूप विषय इथे आलेले आहेत. जो एक विषय आहे चेंबूर स्टेशनचा की हॉकर्स. साहेब हे हॉकर्स खूपच आपल्याला त्रास देत आहेत. मी परवाच्याच दिवशी वॉर्ड ऑफिसरांना आणि सर्व अधिकाऱ्यांना भेटले होते आणि ते हॉकर्स संदर्भात त्यांना सांगितलेलं सुद्धा आहे. आणि जसं डायमंड गार्डन ह्या थोड्याशा ते इश्यू आहेत तर आपण त्याच्यावर लवकरच करण्याचा प्रयत्न त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि ते कामही चालू आहे. आणि सिवरेजचं सांगितल्याप्रमाणे ज्याप्रमाणे म्हणजे पूर्ण चेंबूरकरांसाठीच तो विषय खूप महत्वाचा आहे शिवरेजचा. तर शिवरेजचा लवकरात लवकर जर ती रेल्वे लाईन जॉईन झाली तर पूर्ण आपल्या चेंबूरकरांचा तो एक विषय जाईल. आणि जसं गावठाणचं सांगितलं तर गावठाणमध्ये मी ऑलरेडी वरळीला लेटर सुद्धा. भारतीय जनता पार्टी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुठल्या विजनाच्या आधारे जाणार आहे हे विजन जनतेसमोर मांडणं आणि जनतेच्या सूचना त्या विजनामध्ये घेण्यासाठी बरोबरच त्यांच्या विभागाची समस्या देखील हे महत्वाचे मुद्दे असतात आणि जेणेकरून अशा संवादाचं आयोजन करून त्यांचे मुद्दे घेऊन निश्चितच भारतीय जनता पार्टीचा महापौर आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता या शहरामध्ये या जनतेच्या आशीर्वादाने येणार आहे. तर ह्या सगळ्या मुद्द्यांवरती कुठल्या पद्धतीने काम होणार है त्यासाठी आजचा संवाद. सुनाई होगा कि महायुति में ही हम चुनाव लड़ने वाले हैं. भारतीय जनता पार्टी के और महायुति के गठबंधन में कोई दरार नहीं है. पूरा का पूरा महायुति में चुनाव लड़ रहे हैं. देखिए ये हमने एक बार हमारे नेताओं ने स्पष्ट कर दिया है कि नवाब मलिक के नेतृत्व में रही राष्ट्रवादी के साथ कोई समझौता नहीं होगा. देश प्रेम के ऊपर और देशभक्ति के ऊपर किसी भी तरीके का समझौता भारतीय जनता पार्टी नहीं करेगी. मुंबई में भी नहीं करेगी. देखिए देश में मोदी जी के नेतृत्व में, महाराष्ट्र में देवेंद्र जी के नेतृत्व में जो विकास का काम शुरू है, आने वाले दिनों में मुंबई महानगर पालिका में भी भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में इसी विकास कार्य को आगे बढ़ाने की हम जनता से अपील करते हैं. बहुत बहुत धन्यवाद. ह्या खूप ग्रासरूट लेवलच्या सूचना असून सुद्धा रोजच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला निगडीत आहे. सुदृढ लोकशाहीमध्ये जनतेचा सहभाग आणि जनतेच्या सहभागानंतर जनप्रतिनिधींनी केलेले काम याचा निश्चित चांगला परिणाम होतो. आणि आज आपण ज्या मौलिक सूचना दिल्या नागरिकांची अपेक्षा असते की आम्ही करदाते आहोत, टॅक्स पेअर आहोत आणि आम्ही दिलेल्या टॅक्सच्या पैशामधून जेव्हा महानगरपालिका चालवली जाते किंवा सरकार चालवलं जातं तेव्हा निश्चित मला चांगल्या चालण्यासाठी चांगले रस्ते, चांगले फुटपाथ, ट्रॅफिक सिग्नल्स, पाण्याची व्यवस्था, सिवरेजची व्यवस्था ही योग्य असावी. आणि आजची सिटीजन मीट आपण चेंबूर भागामध्ये यासाठीच ठेवली आहे की येणाऱ्या काही दिवसात महानगरपालिकेची निवडणूक लागणार आहे. गेले कित्येक वर्ष भारतीय जनता पार्टीचे जनप्रतिनिधी या भागात नव्हते. अशू अडवाणी नंतर मला वाटतं एखादा जनप्रतिनिधी आपल्याकडून निवडून जात होता. परंतु आमदार म्हणून प्रमोद शिरवळकरनी केलेली कामं महानगरपालिकेमध्ये आपला प्रतिनिधित्व एखाद्या ना एखाद्या स्वरूपाने होता. पण पूर्ण चेंबूर तिथे जनप्रतिनिधी म्हणून भारतीय जनता पार्टीला फारसं प्राधान्य कधीच मिळालेलं नाही. आणि महानगरपालिका
महानगरपालिकेची कामं ज्या पद्धतीने असली पाहिजे, आपले सर्वांचे प्रश्न जर बघितले तर 25-30 वर्ष ह्याच प्रश्नावरती महानगरपालिका पुढच्या आणि मागच्या सर्व निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला चांगले रस्ते देऊ, आम्ही तुम्हाला मोकळी फुटपाथ देऊ, आम्ही तुम्हाला चालण्यासाठी मोकळे पथपथ देऊ, नवीन सिवर लाईन देऊ, ह्याच मुद्द्यावरती सर्वच राजकीय पक्ष आपल्या समोर येतात. आज आपण येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने लोकांची मतं आजमावावीत आणि लोकांचे सजेशन घ्यावेत म्हणून आज आपण कार्यक्रम घेतला. आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा हा आपण मुख्यमंत्री देवेंद्रजींनी दिलेला आदेश आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक विधानसभेत हा कार्यक्रम होतोय. मी माझ्या वतीनं किंवा या चेंबूरच्या वतीनं आज आपण हा कार्यक्रम केला. मी माझ्या सर्व सहकार्यांना धन्यवाद देतो की त्यांनी हा कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी मला सहकार्य केलं आणि आज आपण पाहिलं की मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी या कार्यक्रमासाठी सहभागी होते. त्या नागरिकांनाही धन्यवाद देतो की त्यांनी रविवार असून सुद्धा आपल्या समस्या सांगण्यासाठी आणि आमचं विजन ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले होते. खूप एक चांगला कार्यक्रम आज नागरिकांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आला. नागरिकांनी खूप चांगला रिस्पॉन्स दिला आणि त्याला मनोजजींनी खूप समर्पक उत्तरं दिली. मनोजजी आमच्या बरोबर घटनेचे होते. आमचे महानगरपालिकेची पद्धती कार्यपद्धती त्यांना खूप चांगल्या पद्धतीने अवगत आहे, माहिती आहे आणि त्यामुळे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या नागरिकांच्या समस्यांना निरसन होईल असं उत्तरं दिली आणि आम्हाला आदेश दिलेत की जर त्याच्यात काय कमतरता राहिली तर आमचंही दायित्व आहे की त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या शंकांचं निरसन करणं आणि त्यासाठी त्यांना आम्हाला आदेश दिलेत. आम्ही नक्की त्याचं पालन करू. आम्ही लोकांच्या संपर्कात राहू आणि लोकांनी ज्या अपेक्षा आहेत लोकांच्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आपण नागरिकांना आजच्या संकल्पात आपण असा 2-3 आश्वासन आम्ही आमच्या वतीने दिलेत की एक तर फेरीवाला मुक्त मुंबई हा संकल्प आहे. पण फेरीवाला मुक्त नाही करता येणार आपल्याला, तर काही फेरीवाले पात्र आहेत की बरेच वर्षापासून या ठिकाणी ते व्यवसाय करून राहतात आणि आपला त्या फेरीच्या धंद्यावरतीच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यांच्याची वेगळी एक व्यवस्था आपण करण्याची म्हटलंय की स्टेशनच्या जवळपास ज्या मोकळ्या जागा आहेत त्या ठिकाणी त्यांच्यासाठी फेरीवाला व्यवस्था करावी. अन्यथा आपण गांधी मैदान सारख्या ठिकाणी आम्ही अंडरग्राउंड जो भूमिगत मार्केट आणि पार्किंग हे दोन्ही विषय आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचप्रमाणे नागरिकांना चालण्यासाठी पथपथ मोकळे करण्याचा हा विषय मोठ्या प्रमाणात आहे आणि तो मी करणार आहोत. मी माझ्या आवडीने तो विषय घेतलाय. त्यामुळं या निवडणुकीनंतर जेव्हा लोक आम्हाला पुन्हा संधी देतील तेव्हा हा विषय नक्की आम्ही करणार आहोत. फेरीवाला मुक्त मुंबई आणि पथपथ मुक्त नागरिकांसाठी चालण्यासाठी सुविधा. आणि आणखीन एक विषय आम्ही घेतलाय की ज्या सोसायटी आहेत त्या नक्की टॅक्स पेअर आहेत, 100% टॅक्स भरतात, पण त्यांना आमच्याकडून प्रत्यक्ष असं काही काम होत नाही. जे काम होतं ते आमदार किंवा खासदार करतात त्यांच्या. तर आम्ही त्याच्याची 2 कामं आम्ही नक्की केली आहेत. एक सेवरेज लाईनचं त्यांच्या सोसायटी कॅम्पस मधलं काम हे महानगरपालिकेने करावं आणि आम्ही म्हणतो झाडे वाढवा, झाडे लावा, झाडे वाढवा, पण त्याचं ट्रिमिंग मात्र सोसायटीना पैसे देऊन करावं लागतं आणि ते मोफत करावं महानगरपालिकेने असं आम्ही 28 जाणार आहोत आणि ते करून देणार आहोत. ही 2 कामं आम्ही लोकांसाठी करणार आहोत नक्कीच. आपल्याला माहितीये आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपाचा, म्हणजे आज जो हा कार्यक्रम घेतलेला आहे तो ह्याच्यावरच घेतलेला आहे की आमचे भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे अध्यक्ष अमितजी साटम यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला मुंबईकरांच्या ज्या काही सूचना असतील ते आपल्याला घ्यायचं आणि त्याच्यावर आपल्याला काम करायचं आणि त्याच्यावरच आम्ही मुंबई महानगरपालिकेचा निवडणूक लढणार आहोत. म्हणून हा कार्यक्रम घेतलेला आहे की त्यांच्या काही सूचना असतील. आणि तुम्ही बघितलं की सर्व लोक इथे आलेली होती, चेंबूरची सर्व ज्येष्ठ नागरिक म्हणजे सर्व आम्ही प्रबुद्ध नागरिकांना, त्याचबरोबर सोसायटीचे अध्यक्ष चेअरमन यांना पण काही बोलवलं होतं की छोट्या छोट्या गोष्टी असतात, काही राहून जातात, तर त्याच्यावर आपण कसं काम करता येईल आणि त्यांच्या सूचना घेऊन जे आता इथे कालच आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुंबईकरांसाठी मोठा निर्णय घेतला तो म्हणजे पगडी सिस्टम. कारण माझ्या वॉर्ड मध्ये सुद्धा पगडी सिस्टम वाले खूप लोक आहेत आणि त्यांना एवढा दिलासा वाटला की
मालक आणि त्यांच्यामध्ये भांडण होतं, चालू होतं, लवकर रिडेव्हलपमेंट होत नाही. कारण एक खिळा जरी ठोकायचा असेल भिंतीला तरी त्या मालकाला विचारावं लागत होता आणि ते सर्व लोक त्रस्त होते. आणि त्याच्यामुळे मी देवेंद्रजींचं खूप म्हणजे महायुती सरकारचं खूप मनापासून आभार मानेल की त्यांनी खरंच पगडी सिस्टम वाल्यांना, मालकांना आणि जे आहेत राहणारे त्यांना दोघांनाही दिलासा मिळालेला आहे. आणि म्हणजे त्याप्रमाणे पुढचा विकास सुद्धा ताबडतोबीने होईल. आणि जे काही रोड आता तुम्ही की आहेत की रोडची कामं चालू आहे, पण रोडची कामं करताना नागरिक खुश आहे. थोडा त्रास होतोय, युटिलिटी आहे, युटिलिटी आपण एकत्र म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी न टाकता एकत्र टाकतो आणि त्याच्यामुळे थोडासा वेळ जातोय. परंतु नागरिकांना माहितीये की इथं पहिल्याचे महानगरपालिका ज्यांच्या हातामध्ये होती ते म्हणजे तुम्हाला की आज रोड बनवला आणि 2 महिन्यामध्ये परत तिथे खड्डे पडत होते. परंतु आता हे रस्ते त्यांना 10 ते 15-20 वर्ष पुढे चालणार आहे. म्हणजे त्यांना आता जे 2 महिने ते त्रास करतील परंतु 10 वर्षामध्ये त्यांना तो रिलीफ मिळणार आहे. ट्रॅफिकची समस्या आहे काही या गोष्टीमुळे, कारण आपण अदानीचं सुद्धा काम चालू आहे, रोडचं सुद्धा काम चालू आहे, युटिलिटीचं काम चालू आहे. त्याच्यामुळे त्या सर्व नागरिकांना त्रास होतो. आम्ही त्यांची खरंच दिलगिरी व्यक्त करतो. परंतु पुढच्या सुख सोयीसाठी त्यांना खरंच तो महत्वाचा निर्णय हा झालेला आहे. तर त्याच्यामुळे आम्ही खरंच दिलगिरी व्यक्त आणि त्यांच्या काय सूचना आहे. मी माझ्या विभागामध्ये पाणी मारायचं काम चालू केलंय महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर. माझ्याकडे व्हिडिओ सुद्धा आहेत की आपण काय म्हणजे जे रिडेव्हलपमेंट बिल्डिंग चालू आहेत त्या सुद्धा विकासकाला सांगतोय की तुम्ही पाणी मारून घ्या, लोकांना श्वसनाचा त्रास चालू आहे. तर अशा पद्धतीने सुद्धा मी काम चालू केलेलं आहे. म्हणजे सांडू गार्डन ते आपला पूर्ण गावठाणचा विभाग असेल, सुभाषनगर असेल, सिंधी सोसायटी असेल, इथे मी कालच 4 दिवसापूर्वीच पाणी मारायचं रोजचं काम सुद्धा सुरू केलेलं आहे. आणि अशा प्रकारचे काम आहेत ते करतो. आणि माझा एक मुद्दा होता की सिंधी सोसायटी आणि सुमन नगर ह्या लोकांना म्हणजे चुना भट्टीला म्हणजे 60-70 रुपये त्यांचे खर्च होतातच. परंतु तिथे रात्रीचा जाण्याचा एवढा म्हणजे की अंधार आहे आणि तो अंधारामध्ये लोक तिथे जात नाही आणि त्याच्यामुळे त्यांना एवढा त्रास होतोय की मी आता मनोजींना विनंती केली की चुना भट्टी पोलीस तिकडे न जाता चेंबूर पोलीस स्टेशन मध्ये कसं आपल्याला करता येईल. कारण अगोदर चेंबूर पोलीस स्टेशन इकडे होतं आणि आता सिंधी सोसायटी मध्ये होतं. सिंधी कॅम्प आहे आणि सिंधी सोसायटीचा तो प्लॉटचा एरिया तरी त्यांनी इकडे घ्यावं अशी माझी नेहमी त्यांना विनंती राहील. मागे सुद्धा हा प्रश्न उचलला गेलेला आहे आणि त्यावर मी नक्कीच प्रयत्न करेल काम करण्याचा की लवकरात लवकर सिंधी सोसायटीचे प्लॉट हे आपल्या चेंबूर पोलीस स्टेशन मध्ये कसं विभागला जाईल तोही आमचा काम करण्याचा प्रयत्न चालू आहे. नहीं, देखिए क्या है, अभी मुंबई महानगर पालिका के चुनाव आने जा रहे हैं. मे भी जनवरी के 2nd वीक में हो सकते हैं. आपने देखा होगा कल असेंबली में जिस तरीके से डिस्कशन हुआ, तो लोगों को बताना बहुत जरूरी है. और ये प्रबुद्ध नागरिकों को हमने क्यों इकट्ठा किया, वोटिंग के लिए ये लोग कम उतरते हैं. अगर आपने देखा होगा तो हटमेट्स में 80-85% वोटिंग होता है. ये लोग नहीं उतरते हैं, ये लोग छुट्टी मिलते बाहर जाते हैं. और क्यों आप लोगों को ये करना है कि मुंबई में 2014 से लेके आज तक हमारे देवेंद्र जी सीएम हैं, मोदी जी हमारे देश के प्रधानमंत्री हैं, और जिस तरीके से देश का मुंबई का विकास हुआ है, अगर आप कंपैरिजन करोगे कि 14 के पहले की मुंबई और 14 के बाद की मुंबई, अलग अलग प्रकार की सुविधा भी देखो. मैं मनोज कोटक जी ने बताया, मैं रिपीट करना नहीं चाहती हूँ. तो हमारा मानना था कि ये जो सारे लोग हैं अपने अपने व्यवसाय में बिजी रहते हैं, अपने पेशा में बिजी रहते हैं, तो ये कहाँ सुनेंगे मोदी जी की मन की बात, ये कहाँ सुनेंगे न्यूज. उन्हें क्या पार्लियामेंट का क्या सेशन चल रहा है, कैसे असेंबली का, ये लोगों को कोई इंटरेस्ट नहीं है, अपने काम से मतलब रखते. तो ये लोगों को पता चले कि मुंबई में देवेंद्र जी के नेतृत्व में और पूरे देश में मोदी जी के नेतृत्व में जिस प्रकार से देश का विकास हो रहा है, तो ये इनको बताना जरूरी था. और अभी कारपोरेशन के चुनाव आ रहे हैं, तो हम चाहते हैं कि मुंबई कारपोरेशन में अगर भारतीय जनता पार्टी का मेयर बनेगा तो और ज्यादा विकास होगा. आपने देखा होगा इन्होंने क्या किया, 14 तक आप, ये तो इनकी रिजर्व बैंक ही थी,
ये मनोज कोटक जी ने बताया कि फाइनेंशियल की दृष्टि से ही वो महानगर पालिका की ओर देखते। मुंबई के नागरिकों को सुविधा मिलनी चाहिए ये उनकी तमन्ना नहीं है, लेकिन वो हाथ में अगर आएगा तो एज लाइक रिजर्व बैंक अपने हाथ में आई, ऐसा इनका इरादा है। तो ये होना नहीं चाहिए। और महायुति की यानी सरकार यानी महानगर पालिका में आए, हमारे ज्यादा से ज्यादा यानी कारपोरेटर चुनकर आए, मेयर हमारा बने और फिर देखिए कि मुंबई का विकास किस तरीके से भागेगा दौड़ेगा। और इसलिए लोगों को हमने इकट्ठा किया कि उनको बताना जरूरी था। देखो हटमंड के लोगों को थोड़ा पता चलता है, ये लोगों को प्रबुद्ध नागरिकों को बताने की जरूरत थी। वैसे देखा तो नहीं है जरूरत, लेकिन वो न्यूज नहीं देखते, सुनते नहीं, बाकी सब कुछ नहीं। तो इसलिए हमने तय किया कि मुंबई कारपोरेशन का चुनाव मद्देनजर रखते हुए हम पूरे मुंबई में यानी हर असेंबली शाह हम इस प्रकार के प्रबुद्ध नागरिकों को इकट्ठा करेंगे। आपके लोकल लेवल की क्या समस्या है ये भी हमें जानना हमें जरूरी है, तो ही हम आगे जाके वो कार्यक्रम काम कर सकते हैं। ऐसी बहाने पूरे मुंबई में हर असेंबली में हम इस प्रकार के प्रबुद्ध नागरिकों को हम इकट्ठा करें, उनसे संवाद हमारे नेता लोग करें, उनकी समस्याएं सुन रहे और उसका हाल क्या है ये भी उनको बता रहे। तो ये हमारा इरादा है। सबसे पहले यहाँ पे भारतीय जनता पार्टी मुंबई ने और जिला ने जो चेंबूर को एक कार्यक्रम बताया कि आवाज़ मुंबई सा, और जो सदस्य है जो स्थानिक सदस्य होते हैं जो सोसाइटी में रहते हैं, सेक्रेटरी, चेयरमैन, कमेटी मेंबर्स या जैसे ट्रस्ट वाले होते हैं, मंदिर है, टेम्पल्स है, उनके ट्रस्टीज होते हैं, जानकार लोग हैं, चार्टर्ड अकाउंटेंट, प्रबुद्ध नागरिक है, ऐसे बहुत सारे लोग होते हैं। उनकी समस्या होती है तो उनकी समस्या कोई सुनने को तैयार नहीं रहता है। ज़्यादा के अभी 4 साल से इलेक्शन प्रॉपर हुआ नहीं है कॉरपोरेशन का, तो अधिकृत तरीके से नगर सेवक जो भी है वो कोई सीट के ऊपर है नहीं। काम हो रहा है पर जिस तरीके से चाहिए उस तरीके से नहीं हो रहा है। तो अभी 2 महीने में कॉरपोरेशन इलेक्शन 2026 डिक्लेयर होने वाला है। उसमें भारतीय जनता पार्टी अपने महापौर बिठाने की कोशिश कर रही है, जीतने के बाद सब होगा, और एक मैनिफेस्टो बनाना चाहती है। तो स्थानिक समस्या जो है लोगों को, भाई रोड की है, ड्रेनेज की है, पानी की है, गटर की, क्या है आप अपने लेवल पे बताइए, डेवलपमेंट क्या है मुंबई में, जो फ्यूचर का डेवलपमेंट होना है। तो आप स्थानिक लोग हैं, आप यहाँ पे रहते हैं, आपको पता है मुंबई में क्या होना चाहिए। तो उनके तरफ से ये सुझाव लिए हमने लगभग यहाँ पे ऐसे 500-600 लोग जो है उनके सुझाव लिए, नागरिक संवाद करके दिए। उन्होंने अपना नाम, अपना नंबर और अपना सुझाव लेकर, किसी ने लेटर है, जयलक्ष्मी सोसाइटी है, ऐसे बहुत सारे दिए उन्होंने कि भाई हमको डेवलपमेंट के लिए ये सुविधा चाहिए। तो हमारे जो नेता आए थे मुंबई से, मनोज कोटक जी, जो माजी सांसद है और महानगर पालिका में वो गठनेता रह चुके हैं, तो उनको ये पता है कि काम कैसे किया जाता है, कैसे करके लिया जाता है। अच्छा, स्थानिक लेवल पे जो माजी नगर सेवक है और माजी ये उपाध्यक्ष है जिला के महादेव शिवगन जी, इनके कार्यकाल में ये कार्यक्रम आयोजन किया हुआ, इनके नेतृत्व में। साथ में हेमंत भावे जी है जो यहाँ पे वरिष्ठ कार्यकर्ता है, इनकी जुनी जानी पहचान है। मैं खुद हूँ जो गुजराती सेल जिला का अध्यक्ष हूँ। हमारे जो नीरज उबारी जी है जिला अध्यक्ष, उन्होंने हमको ये कार्यक्रम दिया और बोला कि आप घर घर सोशल मीडिया में जाके उनकी जो भी सुविधा है, कोई तकलीफ है, उसको नोट करो, उनको बुलाओ, हम उनको सुनेंगे और ये कोशिश करेंगे अगले चुनाव के पहले उनका जो भी प्रॉब्लम है वो सॉल्व करेंगे। तो हमने इस कोशिश की कि लोग आए, उन्होंने अपनी व्यथा बताई, और सबसे बड़ी बात कि जो मनोज कोटक जी जो आए थे यहाँ पे मुख्य अतिथि बोल के, उन्होंने बहुत सुंदर तरीके से उनकी पूरी की पूरी समस्या लिखा के लिए नोन की और उनको आश्वासित किया कि अगले इलेक्शन के बाद ये पूरी की समस्या हम सॉल्व करने की पूरी तरह से कोशिश करेंगे। धन्यवाद।